नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या चॅनलवरती ज्याचे नाव आहे AM तेजस मॉम विगो। तर आज आपण बोलणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। भारतीय तत्वज्ञान, समाजसुधारक, स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना ओळखतात। त्यांचा जन्म मध्य प्रदेशातील महू येथे झाला। त्यांचे नाव भीमराव होते। त्यांचा जन्मदिवस 14 एप्रिल 1891 आहे। त्यांच्या वडिलांचे नाव रामजी तर आईचे नाव भीमाबाई। त्यांचे वडील लष्करात सुभेदार होते। आपल्या मुलांनी खूप शिकावे असे त्यांना वाटे, म्हणून त्यांनी आपल्या मुलाला शाळेत टाकले। खूप कठीण प्रसंग आले तरी ते न डगमगता त्यांनी शिक्षण सातत्याने सुरू ठेवले। ते अभ्यासात खूप हुशार असल्याने त्यांना सर्वजण ओळखत होते। बडोद्याचे सयाजी गायकवाड महाराजांनी आंबेडकरांविषयी फार प्रेम होते। त्यांनी आंबेडकरांना उच्च शिक्षणासाठी अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात पाठविले। अमेरिकेत त्यांनी अर्थशास्त्र या विषयात MA केले। पुढे त्यांनी त्याच विषयामध्ये PhD मिळविले। परदेशातून उच्च शिक्षण घेऊन ते भारतात आले। 1896 मध्ये नोव्हेंबर 1923 अशा 27 वर्षांमध्ये मुंबई विद्यापीठ, कोलंबिया विद्यापीठ, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या शिक्षण संस्थांमधून उच्च शिक्षण घेतले। त्यांनी या दरम्यान BA, दोनदा BM, PhD, MS, बार ॲट लॉ आणि DSc या पदव्या मिळविल्या। त्यांनी दीनदलित गरिबांचे न्याय मिळवून देण्यासाठी आपले आयुष्य समर्पित केले। माडांचा 14 तळ्यातील पिण्याचे पाणी सर्वांनाच मिळायला हवे यासाठी त्यांनी सत्याग्रह व ते पाणी सर्वांना पिण्यासाठी मिळवून दिले। नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये सर्वांना प्रवेश मिळवून दिला। ते निर्भीड पत्रकार, संपादक होते। गोलमेज परिषदेत त्यांनी दीनदलितांची बाजू मांडली। पुणे करार केला। पुढे आरक्षण मिळवून देण्यासाठी बाबासाहेबांनी मोठा लढा पत्करला होता। कालांतराने त्यांनी अनुयायांसह बौद्ध धर्माची दीक्षा घेतली। हजारो लाखो दीनदलितांना त्यांनी जातीभेदातून मुक्त केले, दलितांना सुखी केले। ते भारताच्या संविधानाचे शिल्पकार आहेत। त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले, त्यापैकी भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ विशेष ग्रंथ मानला जातो। तर 6 डिसेंबर 1956 रोजी नवी दिल्ली येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला। तो दिवस म्हणजे महापरिनिर्वाण दिन आहे। तसेच इसवी सन 1990 मध्ये त्यांना भारत सरकारने मरणोत्तर भारतरत्न हा सर्वोत्तम नागरी सन्मान देऊन सन्मान प्रदान केला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती भारतात आंबेडकर जयंती तर पुण्यतिथी महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरी केली जाते। त्यांनी इसवी सन 1920 मध्ये मूकनायक नावाचे वृत्तपत्र सुरू केले। त्यांनी भारतीयांना फक्त एकच गुरुमंत्र दिला, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। हा गुरुमंत्र त्यांनी भारतीयांना दिला। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका आणि नक्की कमेंटमध्ये करून सांगा। धन्यवाद।